जनाधार मराठी बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। जाणून घेऊया आज आपल्या औरंगाबाद शहरमधली महत्त्वाची घडामोडी। तर महत्त्वाची घडामोडी अशीच आहे की आपल्या औरंगाबाद शहर या पर्यटन नगरीमध्ये गुन्हेगारी खूप वाढलेली आहे। गुन्हेगारीचे स्तर खूप वाढलेला आहे। गुन्हेगारांवर, चोरांवर आणि दरोडेखोरांवर पोलिसांचा कसलाही वचक नसल्यामुळे त्यांची हिंमत खूप वाढलेली आहे। आता म्हणजे बजाजनगरमध्ये दरोडेखोरांनी दरोडा टाकून संतोष लड्डाच्या घरी दरोडा टाकून त्यांनी 6 कोटीची लूटमार केलेली आहे। पण तरी सुद्धा आतापर्यंत या घटनेला घडून 4-5 दिवस झाले, तरी सुद्धा आतापर्यंत चोरांच्या थांगपत्ता पोलिसांना लावण्यास आतापर्यंत ते काही लावू शकले नाही। त्यांच्या थांगपत्ता पोलिसांनी आतापर्यंत लावू शकलेला नाही। म्हणे 9 पथक तयार केलेले आहे, त्यांच्या मागावर आम्ही सोडलेलं आहे, पण आतापर्यंत कसलीही माहिती त्यांना प्राप्त झालेली नाही। दुसरी घटना घडलेली आहे आपल्या औरंगाबाद शहरामध्ये सुद्धा घडलेली आहे। MGM समोर 15 मे रोजी एका वृद्धाला आम्ही पोलीसवाले आहो असं तोते पोलीसवाल्यांनी मूर्ख बनवून त्यांच्याकडून त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडे जे 12 तोळे सोना होता त्याची लूटमार केलेली आहे। आणि ही घटना दिवसाढळ्या सकाळी 7-8 वाजेच्या सुमारास घडलेली आहे। तर पोलिसांच्या वचक नसल्यामुळे शहराची कायदा आणि सुव्यवस्था ही खूपच बिघडलेली आहे। म्हणे आपल्या औरंगाबाद शहरामध्ये 17 पोलीस स्टेशन आहे, क्राईम ब्रांच आहे, गुन्हे शाखा आहे, DB पथक आहे, इतके पोलीस कर्मचारी, इतके अधिकारी असून सुद्धा शहरामध्ये नंबर 2चे धंदे खूपच चालतात आणि त्याच्याकडे कसलाही लक्ष दिलं जात नाही। वाईन शॉपच्या जवळच वाईन खरेदी करून लोक दारू पितात आणि येणाऱ्या जाणाऱ्या मुलांना, महिलांना, वृद्धांना ते त्रास देतात, शिवीगाळ करतात, याकडेही पोलिसांचे लक्ष नाही। आता शहरामध्ये भरपूर वाईन शॉप आहे आणि त्याच्या बाजूलाच ते वाईन खरेदी करतात आणि तिथेच बसतात, शेजारी बसतात आणि तिथेच पितात आणि येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना, मुलांना, तरुणांना सर्वांना त्रास देतात। याकडेही पोलिसांचा कसलाही लक्ष नाही आणि पोलिसांनी कधीही तिथे गस्त केलेली नाही। तर नागरिकांनी, तिथले नागरिक जे आहे त्यांनी असं विनंती केलेली आहे की पोलीस प्रशासनाला की त्यांनी गस्त वाढवावी आणि या सर्वांच्या वाईन शॉपच्या बाजूला दारू पिऊन बसणाऱ्यांची व्यवस्था करावी आणि त्या तळीरामांची व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। तर पोलिसांनी गस्त वाढवली पाहिजे। आणि आपलं खरं पाहिलं तर आजची परिस्थिती अशी झालेली आहे की चोर जे आहे, दरोडेखोर जे आहे, लुटारू जे आहे ते सक्रिय झालेले आहे आणि जे पोलीस आहे पोलीस प्रशासन कुचकामी झालेले आहे, निष्क्रिय झालेलं आहे। तर त्यांनी आपली शैली बदलावी, आपल्यामध्ये परिवर्तन आणावे, कर्तव्य समजावे की आपण कशासाठी हे गणवेश घातलेला आहे, आपलं कर्तव्य काय आहे, आपण कशासाठी सरकारने आपली नेमणूक केलेली आहे, आपल्याला काय कर्तव्य आहे, आपली काय जबाबदारी आहे, जबाबदारीची भान त्यांना यावं, हे अशी मागणी नागरिकांमागून केली जात आहे। काही दिवसापूर्वी आपल्या औरंगाबादचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही पोलिसांची कानउघडणी केली होती। कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली परिस्थिती पाहून संजय शिरसाट यांनी पोलिसांची कानउघडणी केली होती, पण त्याचाही काही फारसा परिणाम त्या पोलीस यंत्रणेवर झाला नाही। म्हणून ते ये रे माझ्या मागल्यासारखीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली। थोडे दिवस होतं ते अलर्टमध्ये झाले होते, नंतर पुन्हा ते तसेच झाले जसे होते। ये रे माझ्या मागल्यासारखा जी एक म्हण आहे ना, त्यासारखीची परिस्थिती पुन्हा निर्माण झाली होती। आता याकडे पोलीस प्रशासनाची कामगिरी सुधारावी, त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव व्हावी, यासाठी आता महाराष्ट्राचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनीही पुढाकार घेऊन औरंगाबाद पोलिसांना समज द्यावी, त्यांची कर्तव्याची जाणीव करून द्यावी, हीच विनंती सर्व नागरिकांमधून केली जात आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।